विश्वास. एक महिला पोळ्या बनवता बनवता राम कृष्ण हरी या नामाचा जप करत होती. बिचारीला पूजेसाठी वेगळा वेळच मिळत नव्हता. मग काम करता करता परमेश्वराचं नाव घ्यायचं तेवढ्यात अचानक एक आवाज आला आणि सोबत एक जोरात वेदनादायक किंकाळी. तिने धावत जाऊन अंगणात डोकावले तर तिचा 7 वर्षाचा मुलगा पिंटू रक्ताने माखलेला बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता. दुपारची वेळ होती. घरात तिच्याशिवाय कोणीच नव्हती. धावत पिंटूजवळ पोचली. तिला समजत नव्हतं की काय करावं. 20 दिवसापूर्वीच तिचे ऑपरेशन झाले होते. ऑपरेशन होऊन माहीत नाही तिला इतकं बळ कुठून आलं की तिने पिंटूला उचललं आणि चौकातल्या दवाखान्याच्या दिशेने धाव घेतली. वाटेत, अरे पांडुरंगा, मी काय केलं होतं? तुला की तुझ्या मुलासोबत असं केलं तर विठ्ठला काय चुकलं होतं माझं? दवाखान्यात जाताच डॉक्टर भेटले आणि लगेच पिंटूचे उपचार झाले. जखम जास्त खोल नव्हती. पिंटू नीट झाला आणि शुद्धीवर आला की त्याला घेऊन ती घरी आली. घरातील सर्वजण TV पाहत होते, पण तिचे मन मात्र खूप अस्वस्थ होते. ती अजूनही देवालाच दोष देत होती आणि वाईट शब्द वापरून त्याला कोसत होती. अचानक तिचा आत्मा हादरला. ती विचार करू लागली की कालच तर अंगणातून पाईपचा तुकडा बाजूला केला होता आणि तो तुकडा ठीक त्याच जागेवर होता जिथे आज पिंटू पडला. जर काल मेकॅनिक आला नसता तर तिचा हात पोटाकडे गेला. ऑपरेशनचे टाके अजूनही ओले होते. तिला आश्चर्य वाटले की तिने 20-25 किलोच्या पिंटूला कसं उचललं आणि ती त्याला घेऊन चौकातल्या दवाखान्यापर्यंत कशी धावत गेली. तसा तर तिला कपड्यांची बादलीही गच्चीवर नेता येत नव्हती. मग तिच्या लक्षात आले की डॉक्टर दुपारी 12:30 वाजता दवाखाना बंद करतात आणि आज 2 वाजेपर्यंत दवाखाना कसा चालू होता. आणि दवाखान्यात जाताना पिंटू लगेच उपचार पण झाले. जणू काही डॉक्टरांना कोणीतरी थांबवूनच ठेवलं होतं. आता तिला सर्व खेळ समजला. तिचं डोकं देवासमोर श्रद्धेने नतमस्तक झाले. तिने मनापासून देवाकडे तिने बोललेल्या अपशब्दांविषयी माफी मागितली. तेव्हा तिचं लक्ष TV कडे गेले तर TV वर प्रवचन चालू होते. परमेश्वर म्हणतो की मी तुमच्यावर येणाऱ्या संकटांना थांबवू शकत नाही, पण तुम्हाला इतकी शक्ती देऊ शकतो की तुम्ही त्या संकटावर सहजपणे मात करू शकाल. तुमचा रस्ता सोपा बनवू शकतो. फक्त धर्माच्या मार्गावर चालत राहा आणि आपले कर्म करत राहा. तिने देवघराकडे पाहिलं तर देवघरातील पांडुरंग तिच्याकडे पाहून हसत होता. धन्यवाद.